नमस्कार, मी नूतन. मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरात. आज आपण भेटणार आहोत मालपाणी क्लब अँड रिसॉर्ट यांच्या ओनरशी. सर, आपलं नाव? नमस्कार सर. माझं नाव गिरीश मालपाणी आहे आणि मी या मालपाणी क्लब अँड रिसॉर्टमध्ये वन ऑफ द डायरेक्टर्स आहे. सर, मी जसं बघितलं रिसॉर्ट तुमचा खूप मोठा आहे. हा किती गुंठे किंवा एकरचा आहे? हा एकूण 10 एकरमध्ये हा पूर्ण रिसॉर्ट आमचा पसरलेला आहे आणि बऱ्याच फॅसिलिटीज याच्यामध्ये आहेत. इथे रूम्स पण अवेलेबल आहेत का तुमच्या रिसॉर्टमध्ये? जवळजवळ 50 रूम्स या रिसॉर्टमध्ये अवेलेबल आहेत. अरे वा, हो, खूपच छान. आणि रेट सर कितीपर्यंत आहे वन डे स्टे? या रूम्स अतिशय चांगल्या आहेत. AC आहेत सर्व रूम्स आणि डिलक्स क्वालिटीच्या आहेत. मात्र त्या मानाने आम्ही रेट्स हे फार कमी ठेवलेले आहेत, कारण की संगमनेर शहरामध्ये असल्यामुळे कॉम्पिटिटिव्ह रेट ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर 1400 रुपये रूम एका रूमचा रेट आहे, ज्यामध्ये ट्विन बेड्स आहेत आणि इकडच्या ज्या रूम्स आहेत मोठ्या, त्याच्यामध्ये 4 जण राहण्याची सोय आहे. 4 सेपरेट बेड्स आहेत आणि त्यांचा रेट 2800 आहे. त्या रूम्समध्ये जनरली आपण बघतो की हॉटेल रूममध्ये टॉयलेट शॉवर एकाच ठिकाणी एकाच रूममध्ये असतात, परंतु मुद्दामून आम्ही तिथे सेपरेट केलेलं आहे, जेणेकरून 4 जण असले तरी सकाळी जेव्हा रश आवर असतं तेव्हा त्यांना व्यवस्थित आवरता येतं आणि अतिशय चांगला व्ह्यू या सर्व रूम्समधून येतो. तर तुम्ही हा पाहिलाच असेल. हो, नक्की. खूपच छान आहे. बघितले मी, रूम्स पण खूप सुंदर आहे. आणि सर, इथे स्वच्छता कशी मेंटेन करतात? आम्ही सर्व मोठा रिसॉर्ट आहे, खूप मी बघितलं. 10 एकर म्हटल्यावर साधी गोष्ट नाही. हो, याच्यामध्ये मोठ्या लॉन्स आहेत, स्विमिंग पूल आहे. तर हे सगळं क्लीन करण्यासाठी आम्हाला आधुनिक मशिनरीचा वापर करावा लागतो. स्विमिंग पूल क्लीन करायला तर फार चांगल्या क्वालिटीचे फिल्टर्स आहेत, परंतु फ्लोरिंग क्लीन करण्यासाठी आमच्याकडे अतिशय हाय क्वालिटी ऑटोमॅटिक मशिनरी आहे, ज्याच्यामुळे अतिशय हायजेनिक सगळं असतं आणि तुम्ही कधी पाहिलं तरी अतिशय स्वच्छ असतं. सर, स्टाफ तुमच्या किती आहेत इथे ॲक्च्युअल स्टाफ? जवळजवळ सगळे मिळून साधारण 40चा स्टाफ आहे आणि तो आम्ही कमी मॅनपॉवरमध्ये जास्तीत जास्त काम करण्याची आम्ही मॅनेजमेंट लावलेली आहे. त्याच्यामुळे शक्य आहे, अदरवाईज एवढी मॅनपॉवरमध्ये एवढा मोठा रिसॉर्ट क्लीन करणं फार इम्पॉसिबल आहे, परंतु आम्ही ते बरोबर मॅनेज केलेलं आहे. सर, रिसॉर्टमध्ये येण्यासाठी एंट्री फी काय आणि काय फॅसिलिटीज आहेत त्याच्या? आम्ही इथे ॲक्च्युली ॲन्युअल मेंबर करतो आम्ही संगमनेरचे मेंबर्स, आणि मग येथे ते स्विमिंग करू शकतात. जिम आहे, योगा हॉल आहे, टेबल टेनिस आहे, नंतर एक 400 मीटरचा मोठा ट्रॅक आहे, तसेच टेबल टेनिस, अशा बऱ्याच फॅसिलिटीज इथे आहेत. तर आम्ही त्यासाठी ॲन्युअली फक्त 10,000 रुपीज आमचे चार्जेस आहेत. आणि बाहेरचे जे रूम घेऊन येतात तर त्यांना आम्ही सर्व फॅसिलिटी त्याच्याबरोबर देतोच. त्याच्यामुळे इथे फॅमिली गेट टुगेदर, मोठे लग्न समारंभ, बड्डे पार्टीज, आणि आजकाल पावसाळ्यामध्ये भंडारदरा जवळ असल्यामुळे मुंबई पुण्याचे मोठमोठे ग्रुप अख्खी बस करून येथे येतात आणि एन्जॉय घेतात. अच्छा, खूपच आनंदाची गोष्ट आहे. आणि सर, इथे जेवणासाठी काही व्हेरायटीज आहे असं, नॉनव्हेज या व्हेज? ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल तर त्यांचं काय आहे? ॲक्च्युली आम्ही येथे प्युअर व्हेज आम्ही ठेवलेलं आहे आणि तसेच येथे ड्रिंक्स पण पूर्वीपासून नाही आहे. आत्ता तर तो नियम लागलेलाच आहे, परंतु त्याच्या पूर्वीपासून येथे आम्ही ड्रिंक सर्व करत नाही आणि नॉनव्हेज देखील येथे आम्ही सर्व करत नाही. त्यामुळे बऱ्याच ग्रुप्सना येण्यासाठी प्रॉब्लेम होतो, परंतु आम्ही ते आधीपासून येथे ठरवलेलं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही तेथे नॉनव्हेज आणि ड्रिंक्स आम्ही ठेवलेलं नाही आहे. परंतु इथलं जे फूड क्वालिटी आहे ती अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे. याचे आमचे रेस्टॉरंट चालवणारे योगेश जोशी म्हणून आहेत, ते पुण्याचे आहेत आणि त्यांचा अतिशय चांगला स्टाफ आहे. अतिशय हायजीन ते मेंटेन करतात आणि अतिशय कमी दरामध्ये, परंतु अतिशय छान असं तुमचं इटालियन, नंतर चायनीज,
इंडियन, नॉर्थ इंडियन, मराठी, साऊथ इंडियन अशा व्हरायटीचे आपल्याला येथे चांगल्या प्रकारच्या डिशेसचा आनंद आपल्याला इथे घेता येतो. सर इथे ग्रुपने आले समजा तर कितीपर्यंत येऊ शकतात? काही तुमची लिमिट्स आहेत की एवढेच ग्रुपने एवढेच हे नंबर्स ऑफ पीपल्स येऊ शकतात असं काही? नाही, आता आमच्या इकडे या साईडला 36 रूम्स आहेत. तिथे 36 इंटू एका रूममध्ये 4 ऑफिशियल 4 बेड्स आहेत. यू कॅन ॲड एक्स्ट्रा बेड्स इफ यू वॉन्ट. त्यामुळे जर 5 आणि 49 रूम तर मॅक्सिमम 250 लोक इथे येऊ शकतात. प्लस आमच्याकडे एक हॉल आहे, त्याच्यामध्ये सेपरेट बेड पार्टिशन आहेत. तिथे जवळजवळ अजून 25 लोक राहू शकतात आणि त्यांचं पूर्ण सोय इथे होऊ शकते. त्यामुळे इथे मोठमोठ्या ट्रिप्स फार येतात. मी जसं बघितलं तिथे खूप मोठा पॅलेस हॉल आहे, पॅलेस आहे, त्याचे रेट्स किती आहेत? पॅलेसचे रेट मी तुम्हाला नंतर तुम्ही टेबलने दाखवू शकतात, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे रेट आहेत. परंतु एवढंच मी सांगू शकतो की अतिशय वाजवी आमचे चार्जेस आहेत, कमी रेट्स आहेत. त्याच्यामुळे लोकांना इथे अफोर्ड करता येतं आणि अतिशय नॅचरल आहे. म्हणजे तुम्ही लॉन आणि इथला सगळा एरिया पाहिला असेल, इथे जवळच 500 मीटरवर प्रवरा नदी वाहते. त्यामुळे आणि इथून भंडारदरा 1 तासावर आहे. म्हणजे हे मेन लोकेशन आलं की सगळीकडूनच कव्हरेज होऊ शकतं. जसं भंडारदरा पण आहे, अजून काही बघण्यासारखं, शिवाय शिर्डी पण आहे, सगळे स्पॉट जवळच आणि हे मध्ये आलं. हो, त्याच्यामुळे फार म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, परंतु ज्यांना माहिती ते फार इथे येतात आणि अर्थातच आता तुमच्या चॅनलवर दाखवल्यामुळे अनेक लोकांना माहीत होईल. प्रश्नच नाही, तुमची पब्लिसिटी भरपूर होणारच सर, प्रश्नच नाही आहे. आणि मी जसं बघितलं की अप्रतिम रिसॉर्ट आहे तुमचा, म्हणजे मी बोलतात ना शब्द नाही आहे. ते पॅलेस वगैरे बघितलं, एक वेगळं काहीतरी युनिक हे वाटलं की लग्नासाठी असं कोणी घेतलं तर खूप छान वाटेल, है ना? लग्नामध्ये जनरली ते त्यांचा सेट जो असतो तो त्या पॅलेसच्या पुढे लावतात आणि मग मागून लांबून फोटो काढला तर असं वाटतं की पॅलेसमध्येच त्यांचं लग्न झालेलं आहे. तर ती कन्सेप्ट आम्ही घेऊन तो पॅलेस केला होता. त्याचा खालचा हॉल देखील अतिशय मोठा आणि अतिशय हवेशीर आहे. म्हणजे AC लावण्याची गरज नाही, इतकी छान हवा तिथे असते. आणि त्यामुळे तिथे अनेक समारंभ आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे कॉर्पोरेट प्रोग्रॅम जे आजकाल ट्रेनिंग असतात ते इथे फार होतात. इथे 3 हॉल आहेत, त्याच्यामुळे तिथे ट्रेनिंग होतं. मग नंतर त्यांचं आजकाल एकमेकांसोबत टीम गेम्स वगैरे ते खेळतात. तर त्याच्यामुळे फार अविस्मरणीय आणि मेमोरेबल अशी त्यांची पिकनिक होते. तर अशा प्रकारचे ग्रुप आत्ता सध्या फार येत आहेत. तसेच अनेक कॉलेजचे सिनेट वगैरे असतं त्यांचं, तर ते पण त्यांचं ट्रेनिंग सेंटर इथे झालेलं आहे. तर त्याच्यामुळे असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम येथे वर्षभर होत असतात. सर आता आपल्या बांधवांना तुम्ही काही स्पेशल संदेश देणार? मी इतकाच संदेश देऊ इच्छितो की आपण आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या बिझनेसमध्ये फार बिझी असतो आणि जवळजवळ 12-12 तास आपण सर्व काम करत असतो आणि शनिवार रविवार आपण थोडाफार सुट्टीचा आनंद घेतो. त्यावेळी देखील आपल्याला घरातली कामे असतात, फॅमिलीला वेळ द्यायचा असतो. या सगळ्यामध्ये आपल्याला स्ट्रेस आपला वाढत आहे आणि तो स्ट्रेस कमी करण्यासाठी अधूनमधून आपण पिकनिकला जातो किंवा बाहेर फिरायला जातो. तर ते आपण जेव्हा फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत बाहेर जातो तेव्हा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये ब्रेक मिळतो आणि त्याच्यात आपल्याला नवीन एनर्जी मिळते आणि आपण फायनली परत आपला बिझनेस जोमाने करतो. म्हणून अशा प्रकारचे जे पण पिकनिक सेंटर आहेत तिथे आपण जायला पाहिजे आणि आपलं आयुष्य मस्तपैकी जगायला पाहिजे, हाच संदेश मी देऊ इच्छितो. माझं पण सांगणं सगळ्या बांधवांना हेच आहे की हे रिसॉर्ट खूप अप्रतिम आहे. ज्यांना म्हणजे बोलतो आपण जॉबमध्ये बिझनेसमध्ये खूप हल्ली स्ट्रेसफुल लाईफ झालेली आहे, ज्यांना स्ट्रेस आणि एक रिलॅक्स पीस ऑफ माइंड हवं आहे त्यांनी नक्की आवर्जून इथे संगमनेर शहरात मालपाणी क्लब अँड रिसॉर्टमध्ये यावं. सर मी महाराष्ट्र ऑनलाईन टीममधून तुम्हाला तुमचे आभार करते टीम. थँक्यू. तुम्ही पण काल मला सांगितलं आणि लगेच 24 तासामध्ये तुम्ही मुंबईवरून इथे येऊन हजर राहिलात, चांगलं कव्हरेज घेतलं आणि इंटरव्ह्यू घेतला, त्याबद्दल आमच्या सर्व ग्रुपतर्फे आपलेही हार्दिक आभार. थँक्यू सर.
Thank you.